बेरियाट्रिक सर्जरी जसं लठ्ठपणा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे जवळजवळ 100 आजार ह्यांना रिव्हर्स मोडमध्ये नेऊ शकते, त्याचाच एक साईड इफेक्ट म्हणा किंवा इफेक्ट म्हणा जे कॉस्मेटिकली पेशंटला खूप अपीलिंग बनवते आणि खूप प्रेझेंटेबल बनवते, कॉन्फिडंट बनवते. एक आहे टाईप 1चा डायबिटीस, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पँक्रियाज किंवा स्वादुपिंडातनं इन्शुलिन बनतच नाही. अशा लोकांसाठी बेरियाट्रिक सर्जरीनी डायबिटीस जाईल का? तर नाही. बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर, ह्याला मोठं पोट म्हटलं जातं. ती एका डान्स ट्रूपमध्ये फ्रंट डान्सर होती, अतिशय सुंदर डान्स करणारी होती. पण ती एका दिवशी माझ्याकडे आली आणि ती मला म्हटली की बाकीचे ट्रूपमधले लोक 2-2 वडापाव खाऊन त्यांचं भागतंय, मला ना 6 लागतात. मला लाज वाटते सांगायला. म्हणून मी काय करते, माझे मी पिशवीत घालून रूममध्ये जाऊन खाते. पण मला कळत नाही मी स्वतःचं काय करायला पाहिजे, माझी भूक एवढी राक्षसी का आहे. डॉक्टर, जसं आपण बेरियाट्रिक सर्जरीच्या बद्दल बोलतो आहोत तसं आणखीन असं आहे ते म्हणजे की कुठल्या गोष्टी नसताना किंवा कुठला त्रास नसताना बेरियाट्रिक सर्जरी केली जाते का? म्हणजे सुंदर दिसायचं आहे, पोट कमी करायचं आहे, एवढाच बांधा आहे, एवढंच करायचं आहे, अशा पद्धतीची सुद्धा बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी लोक येतात का? म्हणजे लोकांची ही त्याच्यासाठी लोक येऊन तुम्हाला कन्सल्ट करतात का किंवा तुम्हाला अप्रोच होतात का? हा माझा प्रश्न आहे. कारण समाजात अनेक गोष्टींचा टॅबू आहे किंवा अनेक गोष्टी स्वतःला सुंदर दिसण्यासाठी म्हणून स्वीकारल्या जातात, मग त्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नसल्या तरी स्वीकारल्या जातात, म्हणून हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं बेरियाट्रिक सर्जरी जसं लठ्ठपणा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे जवळजवळ 100 आजार ह्यांना रिव्हर्स मोडमध्ये नेऊ शकते, त्याचाच एक साईड इफेक्ट म्हणा किंवा इफेक्ट म्हणा जे कॉस्मेटिकली पेशंटला खूप अपीलिंग बनवते आणि खूप प्रेझेंटेबल बनवते, कॉन्फिडंट बनवते. आत्तापर्यंत आम्ही जितके काही पेशंट बघितलेले आहेत, म्हणजे 10,000पेक्षा जास्त तर ऑपरेशन मी स्वतः केली आहेत 2005 पासून आत्तापर्यंत. आणि कदाचित लाखभर लोक असतील की ज्यांना म्हणजे त्यांच्या फॅमिलीज असतील किंवा इतर पेशंट्स असतील की ज्यांना आपण मेडिकली ट्रीटमेंट देऊन पण चांगलं केलेलं आहे. अर्थात ज्यांना बेरियाट्रिक सर्जरीची आवश्यकता नाही अशांसाठी मेडिकल ट्रीटमेंट हा उपाय आहे. तर कॉस्मेटिकली चांगलं दिसण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक पेशंट येतात. पण जर तो त्या सायंटिफिक गाईडलाईन्समध्ये बसत असेल तर ऑपरेट केलं जातं. कारण आजपर्यंत मला एकही असा ओबेसिटीचा 35 BMIच्या पुढचा पेशंट मिळालेला नाही जो सशक्त आहे, विदाऊट डिसीजेस आहे. कारण ओबेसिटीबरोबर येणारे सगळे आजार जे आहेत ना ते सायलेंट आहेत. त्याच्यामुळे जेव्हा पेशंट 35 BMIच्या पुढे येतो तेव्हा जर आम्ही क्लिनिकल असेसमेंट करतो, लॅब रिपोर्ट्स करतो, त्यांच्या टेस्टिंग करतो, त्याच्यातनं कळतं की अरे ह्यांना तर एवढी खाण आहे यांच्याकडे आजारांची. तर सिम्पल ओबेसिटी ही 1% सुद्धा नाही, ही वस्तुस्थिती आहे. 99% ओबेसिटी ही आजारी ओबेसिटी असते. हे डायबिटीसच्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी करतात असं आम्ही बरंच ऐकलेलं आहे. पण मग डायबिटीससाठीचा हा एक उपचार असतो का? कारण अनेक जण डायबिटीज डिटेक्ट झाल्यानंतर बेरियाट्रिक सर्जरी हाच विचार करतात किंवा तोच पर्याय समोर सुद्धा ठेवतात. त्यामुळे प्रश्न आहे म्हणजे मगाशी तुम्ही खरं तर उल्लेख केला आहे त्याचा की ते स्टेज जे आहेत त्या बघून मग डिसिजन घेतलं जातं. पण मग डायबिटीससाठी हा एक उपचार म्हणून आहे का आणि हा उपचार करायलाच हवा असंही आहे का? डायबिटीसमध्ये अनेक टाईप आहेत. एक आहे टाईप 1चा डायबिटीस, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पँक्रियाज किंवा स्वादुपिंडातनं इन्शुलिन बनतच नाही. अशा लोकांसाठी बेरियाट्रिक सर्जरीनी डायबिटीस जाईल का? तर नाही, टाईप 1मध्ये जात नाही. पण टाईप 1च्या पेशंटला सुद्धा आम्ही ऑपरेट केलेलं आहे. का? कारण जेव्हा तुमच्या बॉडीला इन्शुलिन डिपेंडन्सी येते किंवा इन्शुलिन घ्यायलाच लागतं त्यावेळेला इन्शुलिनचा एक परिणाम असा आहे की तुमचं वजन वाढत जातं. जसं वजन वाढतं तसं इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढते. पुन्हा वजन वाढत जातं, पुन्हा इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढते. म्हणजे एक पद्धतीनं पेशंट चक्रवाढ व्याजाच्या गोष्टीमध्ये गुंतत जातो. तिथे जर त्यांना कुठेतरी आपल्याला हॉल्ट करायचं असेल किंवा रिव्हर्स आणायचं असेल
तर त्याच्यामध्ये आपल्याला बेरिएट्रिक सर्जरी जर तुम्ही त्या पेशंटची 37 BMIच्या पुढे केली तर त्यांचं वजनही कमी होतं, इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी होते आणि त्या अनुषंगाने त्यांची पुढची कमीत कमी 2 दशकं जरी आयुष्यातली ही बरीचशी चांगल्या बेटर फिटनेसमध्ये जातात. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीसमध्ये इन्शुलिन बनतं परंतु बॉडीला ते वापरायचे अवरोध असतो, रेझिस्टन्स असतो खूप. अशा लोकांमध्ये सेंट्रल ओबेसिटी खूप दिसते. तर टाईप 2 डायबिटीस विथ सेंट्रल ओबेसिटी आणि ज्यांचा BMI 32च्या पुढे आहे त्यांच्यामध्ये जर आपण केलं तर इन्शुलिनचा रेझिस्टन्स कमी होतो, ऑटोमॅटिकली आतलं इन्शुलिन चांगलं काम करतं, ऑटोमॅटिकली अँटी डायबिटिक इफेक्ट तुम्हाला स्ट्रॉंग मिळतो. इथे मी एक चांगला उल्लेख करू इच्छिते तुमच्याकडे की कॉस्मिड नावाची एक क्लिनिकल स्टडी जी जागतिक लेव्हलवर आपण केली ती भारतामधली पहिली फंडामेंटल स्टडी आहे की ज्याच्यामध्ये आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोट असणं आणि BMI 30च्या आसपास असणं अशा लोकांच्या डायबिटीस रिव्हर्सलसाठी हे ऑपरेशन केलेलं आहे. जेणेकरून त्यांचा जो हायली अनकंट्रोल डायबिटीस होता तो बेटर कंट्रोल झाला. त्यांचे अनेक मोठे मोठे आजार ज्या डायबिटीसमुळे अडचणीचे होते जसं की किडनी फंक्शन खराब होणं, हार्ट फंक्शन खराब होणं, त्याच्यातनं पेशंटला आपण बाहेर आणू शकलो. आणि त्यामुळे इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशननी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या 30 BMIच्या पुढचा पेशंट ज्याचं पोट मोठं आहे आणि ज्याचा डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे साध्या औषधांमध्ये अशांसाठी बेरिएट्रिक सर्जरी केली जावी, ज्याला मेटाबॉलिक ऑपरेशन म्हणतात, अशी गाईडलाईन तयार केलेली आहे. आता तुम्ही पोट मोठं म्हणून उल्लेख केला म्हणून विचारते, मोठं पोट असेल त्या सगळ्यांनी बेरिएट्रिक सर्जरी करायला अपेक्षित आहे का, करायला हवं का आणि त्यांना गरज भासते का? मोठ्या पोटाची व्याख्या पण महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर ह्याला मोठं पोट म्हटलं जातं. जर तुमचं पोट मोठं असेल तर पहिली घडणारी घटना असते ती म्हणजे की तुमचं लिव्हर फॅटी होत जातं. पोट एका दिशेने मोठं होत नाही, ते सगळ्या दिशांनी मोठं होतं, गोल वर खाली सगळीकडे. ऑटोमॅटिकली लघवीच्या संडासच्या जागी दाब पडतो. तुम्हाला कळतं की मला घाई होती आहे लघवीची, मला कंट्रोल होत नाही आहे. त्याच वेळेला दाब पडतो तुमच्या वरच्या अवयवांवर, डीप ब्रीदिंग तुम्हाला अवघड जातं, श्वासाचा तुमचं स्पॅन कमी होतो. जसं पोट मोठं होतं तसं त्याच्यामधनं जी केमिकल्स निर्माण होतात ज्याला म्हणजे अँजिओटेन्सिन रेनिन मेकॅनिझम म्हणून म्हणतात मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये, ती इतकी बदलते की त्या पेशंटला BP यायला लागतं आणि जसं पोट मोठं होतं तशी त्याची पाठ खराब व्हायला लागते. तर हे जे सगळे गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मोठ्या पोटामुळे घडतात. तर मोठं पोट ही एक तुम्ही म्हणाल की बॉक्स आहे ज्या बॉक्समध्ये अनेक आजार दडलेले असतात. मोठ्या पोटासाठी ऑपरेशन केलं जावं का, तर जर तुमचं पोट मोठं असेल, आपण बोलले त्याच्यामधले तुम्हाला काही मेजर आजार असतील आणि जर तुमचा BMI 33च्या पुढे असेल तर हे ऑपरेशन तुम्हाला त्या ट्रेनमध्ये आजारांच्या बसण्यापासून वाचवू शकतं आणि तुम्ही तिथनं मागे येऊ शकता. बेरिएट्रिक सर्जरी कोणी करू नये किंवा कोणाला करता येत नाही किंवा कोणी करणं टाळावं? खूप चांगला प्रश्न आहे हा. पहिली गोष्ट म्हणजे सायंटिफिक गाईडलाईन्समध्ये जर तुम्ही बसत नसाल तर उगाचच बेरिएट्रिक सर्जरीचा हट्ट करू नका, कारण उपयोग तेवढा होणार नाही. नंबर 1, सायंटिफिक गाईडलाईन म्हणजे काय की 30 BMIच्या खाली आहात आणि तुम्हाला विशेष काही आजार नाहीत, तुम्ही उगाचच ते करणं चुकीचं आहे. कारण ही काही एक क्विक फिक्स म्हणून बघितली जाणारी गोष्ट नाही, ती सायंटिफिकली स्टडी करून अप्लाय करण्याची गोष्ट आहे. ज्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी ही पुढे 3 वर्षापेक्षा कमी आहे, अत्यंत ॲडव्हान्स कॅन्सर, फेलिंग हार्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पेशंटचं हार्ट फेल्युअर म्हणूनच त्यांना अनेक वेळेला त्रास झाला आहे, अशा लोकांमध्ये हा डिसिजन तुम्हाला खूप केअरफुली घ्यायला लागतो. पण फेलिंग हार्टची मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते इथे की एक पेशंट माझ्याकडे आली होती आणि तिचे पाय सुजायचे, दम लागायचा, अशी सतत दमलेली सुजलेली अशी ती तरुण मुलगी होती, 39-40 वर्षाची, आणि तिचं वजन त्यावेळेला 160 किलो होतं. ज्या वेळेला आम्ही तिचं हार्टच्या वगैरे टेस्ट केल्या तेव्हा असं कळलं की हार्टचं फंक्शन
जे कमीत कमी 40 ते 50% पुढे पाहिजे ते केवळ 20% होतं. पण आता इथे काय झालं, हार्ट सुधारायचं का वजन अधिक करायचं? वजन केल्याशिवाय हार्ट नीट होणार नाही आणि हार्ट नीट केल्याशिवाय भूल देता येणार नाही. म्हणजे असं एक catch-20 म्हणतो आपण, तशी परिस्थिती त्या पेशंटमध्ये दिसली. मग आम्ही विचार केला की तिला आपण पहिल्यांदा डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस सुरू करू. 160 वरनं डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये अंगावरची आलेली सूज कमी करण्यात येते, साठलेलं खूप पाणी जे असतं जे तुम्हाला धोकादायक आहे ते कमी करण्यात येतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तिचं वजन जेव्हा 20 किलोनी मी कमी करू शकले 6 ते 8 आठवड्याच्या काळामध्ये, त्यानंतर पुन्हा छातीचा 2D एको केला हार्टसाठी, ते फंक्शन 45% दिसलं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा गोष्ट समजून घ्या आपण की सूज असताना, जेव्हा तुमचं पोट मोठं असतं, जेव्हा तुमची छातीवर सूज असते, त्यावेळेला तुम्हाला जी काही आम्ही टेस्ट केल्या जातात त्या भिंतीच्या खाली टेस्ट आहेत, वॉलच्या खालच्या टेस्ट आहेत. तर वॉल सुजलेली असेल तर टेस्टचे रिपोर्ट तुम्हाला फॉल्स येऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला हे खूप क्रिटिकली क्लिनिकल एक्झामिनेशन करून ठरवायला लागतं. सगळ्या गोष्टी लॅब टेस्ट ठरवू शकत नाही. कुठेतरी डॉक्टरचा एक क्युम्युलेटिव्ह विजडम किंवा सगळं गोळा करून त्याच्यामधनं एक निष्कर्ष काढणं, हे जे सायन्समध्ये शिकवलं जातं आम्हाला, ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर मग सगळ्यांनाच जर आपण रिफ्यूज केली ट्रीटमेंट तर कदाचित योग्य माणसांना योग्य ट्रीटमेंट देण्यापासून आपण वंचित ठेवू. ते होता कामा नये. कोणी करू नये म्हणजे ही ट्रीटमेंट, कोणी त्याच्यासाठी तुम्ही मगाशी उल्लेख केला की कॅन्सर किंवा अगदीच 3 वर्ष वगैरे जगण्याची शक्यता असेल किंवा त्याहीपेक्षा कमी, तर त्यांनी करू नये. आणि तुमची ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी असेल तर करू नये. कारण त्या काळामध्ये तुम्हाला हे निगेटिव्ह मेटाबॉलिक सिस्टीम ही उपयोगी पडत नाही. किंवा जसं मी म्हटलं, अत्यंत हायली ॲडव्हान्स कॅन्सर आहे, अशावेळी नाही करायला पाहिजे. मग समजा म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी बेरियाट्रिक सर्जरी केली तर तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, तर चालू शकते, म्हणजे प्रेग्नंट राहू शकतात लोक? नक्की. इनफॅक्ट प्रेग्नन्सीमध्ये असणारा सगळ्यात मोठा अडथळा हा वजन आहे. कारण वजनामुळे अंडाशय चांगलं काम करत नाही, ओव्हरी चांगली काम करत नाही, PCOD बनतं. त्यामुळे तुमच्या ओव्हरीची एग क्वालिटी जी असते ती पुअर असते. दुसरं, त्याच्या भोवती जे वातावरण आहे तुमच्या बॉडीमध्ये फिरणारं, ते सुद्धा इन्फ्लमेटरी असतं, म्हणजे सुजेचं असतं, आणि ते सुद्धा तुमच्या ओव्हरीला किंवा फर्टिलिटीला अडचण आणतं. त्यामुळे प्रेग्नंट बायकांमध्ये सहसा प्रेग्नन्सी लवकर, लठ्ठ बायकांमध्ये प्रेग्नन्सी सहसा लवकर राहत नाही. नंबर 1. हीच गोष्ट मुलांमध्ये घडते, कारण त्यांची शुक्रजंतूची क्वालिटी आणि क्वांटिटी ही दोन्ही पुअर असते. परफॉर्म करता येत नाहीत त्यांना ॲक्टिव्हिटीज. हे दुसरं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे, तरी पण हाणून मारून कोणती बाई प्रेग्नंट झाली एका विशिष्ट BMIच्या पुढे, 33 BMIच्या पुढे, तर येणारी डायबिटीज BPची शक्यता तिच्यामध्ये खूप वेगाने येते. त्याचा इफेक्ट बेबीवर होतो. बेबीचं जे भोवतालचं वातावरण आहे, ज्याला आम्ही एपिजेनेटिक्स म्हणतो, की पोटात बाळ असताना आईची तब्येत कशी असणं, त्यावेळेला जर तिला लठ्ठपणा आहे, डायबिटीस आहे, दम लागत आहे, सूज आहे, BP आहे, अशा गोष्टी असतील, तर ऑटोमॅटिकली बेबीकडे जाणारे पण हे गोष्टी संक्रमित होतात आणि त्या बाळाला लाँग टर्ममध्ये हे आजार फार लवकर वेगाने लहान वयात येतात. बाळांची वाढ नीट न होणं, जन्मजात मृत बाळ निर्माण होणं, म्हणजे स्टिल बॉर्न ज्याला आम्ही म्हणतो ते होणं, किंवा स्मॉल फॉर द जेस्टेशनल एज किंवा डिसीज बेबी, हे लठ्ठ बायकांमध्ये जास्त दिसतं. नॉर्मल वजनाच्या किंवा कमी वजनाच्या बायकांमध्ये हे कमी दिसतं. तर त्यामुळे लठ्ठपणाची जर तुम्हाला ट्रीटमेंट आवश्यक आहे हे कळत असेल तर तुम्ही वाट बघू नका, उलटं तुम्ही पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी योग्य वेळेत ट्रीटमेंट घ्या. अच्छा, म्हणजे लठ्ठपणा आणि म्हणजे आपल्या बाळाचं हेल्थ चांगलं हवं असेल तरीसुद्धा बेरियाट्रिक सर्जरी हा एक चांगला पर्याय असू शकतो. डॉक्टर, म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी अनेकदा वजन कमी करण्यासाठीच केली जाते आणि लोकांना इच्छा असते की वजन लवकर कमी व्हायचं असेल तर बेरियाट्रिक सर्जरी करायला हवी आणि सोपा उपाय आहे म्हणून. पण किती काळानंतर, म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी केल्याच्या किती काळानंतर वजन कमी होतं, आणि हे वजन कमी होतं म्हणजे
आपल्याला हवं म्हणजे आता अनेकांचं असं असतं ते की मी 45 एवढ्याच वजनात राहीन, तर ते आयुष्यभर तेवढं वजन मेंटेन करता येतं का बेरियाट्रिक सर्जरीमुळे? एक तर पहिली गोष्ट, बेरियाट्रिक सर्जरी क्विक फिक्स नाही की आज तुम्ही केलं की उद्या तुमचं वजन लगेच वेगळ्या काट्यावर गेलं. पण ती एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये साठवलेली कॅलरी वापरण्याच्या योग्यतेची बनवली जाते आणि पेशींना तिथूनच जेवण मिळायला लागतं, ताकद मिळायला लागते. बेरियाट्रिक सर्जरीनंतर साधारणपणे त्याच दिवशी बदल दिसायला लागतात बॉडीमध्ये पेशंटला. प्रत्यक्ष ऑपरेट होताना येणारा पेशंट, कित्येक पेशंट, खूप गमतीशीर ही गोष्ट आहे, येताना विचारतात आम्हाला की मॅडम मी माझे पहिल्या साईजचे कपडे घेऊन येऊ पण डिस्चार्जच्या वेळेला दुसरा साईज लागेल का? हे असं काही होत नसतं. जे दिसतं, जसं वजन वाढताना हळूहळू वाढतं, एका दिवसात नाही, तर ते कमी होताना पण हळूहळूच कमी होतं. सर्वसाधारणपणे हा जो मेटाबॉलिक चेंज असतो तो पूर्णतः त्याचा इफेक्ट सेटल होणं ह्याच्यासाठी आणि तुम्हाला एक अचीवमेंट डिझायरेबल लेवलची होणं याच्यासाठी 8 ते 9 महिने लागतात. जसं प्रेग्नन्सी राहिली की त्या दिवशी बाळ मोठं होत नाही, तसंच केली सर्जरी की ती प्रोसेसमध्ये आपण जातो, बॉडी वापरायला लागते कॅलरी, तुमचं वजन वापरायला लागते बॉडी आणि हळूहळू तुम्हाला दिसतं 3 महिन्यात 20 किलो गेलं. पेशंट खुश होतात. साधारणपणे 8 ते 10 महिन्यांमध्ये 40 ते 50 किलोपर्यंत वजन जाऊ शकतं. पण कुणाचं किती वजन जाईल हे तुमचं पहिल्या दिवशी किती हेवी वेट आहात तुम्ही ह्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे 200 किलोच्या माणसाचं 1 ते 1.25 वर्षाच्या काळात वजन 100 येणं म्हणजे इथे 100चा लॉस होतो आहे. मग 150 किलोच्या माणसाचं 50 होतं का? नाही, त्याचं 70-75 पर्यंत येईल. जो ऑलरेडी 75 आहे आणि पोट मोठं आहे, डायबिटीज वगैरे आहे, त्याचं वजन 0 होईल का? नाही, त्याचं वजन हे साधारण 50-55ला येऊन थांबेल. तो एक्सेस बॉडी वेट किती आहे आणि एक्सेस फॅट किती आहे ह्याच्या प्रपोर्शनमध्ये तुमचं वजन बदलतं. सर्वसाधारण कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन ॲट द सेल लेव्हल आणि सेट होणं वजन ह्याच्यासाठी 8 ते 10 महिने जातात. पण पेशंटसाठी तो खूप उत्साहपूर्ण जर्नी असतो. म्हणजे पेशंट आम्हाला कित्येक दाखवतात की मॅडम बघा पहिल्या दिवसापासनं दर आठवड्याला काढलेले हे फोटो आहेत आणि ना ॲक्च्युली खूप मजा येते बघायला. एक तसाच प्रश्न आहे ते म्हणजे की किती वजन कमी होऊ शकतं आयडियली, किंवा शास्त्रानुसार इतकं वजन हे बेरियाट्रिक सर्जरीमध्ये कमी होतंच असं काही आहे का? शास्त्राला एवढंच कळतं की तुमचा BMI हा नॉर्मॅलिटीचं जवळ आणून ठेवायचा. म्हणजे वितळत वजन खूप कमी होईल, 0 होईल का असं नसतं. बॉडीचे मेकॅनिझम असतात, त्याला आम्ही म्हणतो बॉडीचे प्रोटेक्शन ॲडॅप्शन मेकॅनिझम्स, जे अडॉप्ट करतात आणि तुम्हाला तुमच्या नॉर्मॅलिटीच्या खाली येऊ देत नाहीत. म्हणजे कित्येक वेळेला पेशंट म्हणतात आम्हाला की 75वर आलो, मला तर 65च पाहिजे. मग आम्ही त्यांना सांगतो हा जर्नी ना हा आपल्याला जास्त व्यायाम, जास्त पद्धतीचं डाएटरी ओरिएंटेशन ह्याच्यानी करता येईल. वजनावर तुम्ही असं काम टाकून देऊ शकत नाही. वजन म्हणजे बेरियाट्रिक सर्जरीवर तुम्ही हे काम टाकून देऊ शकत नाही. वजन कमी होण्याची प्रोसेस बॉडीकडनं नॉर्मॅलिटीच्या आसपास रेजिस्ट केली जाते आणि तिथे थांबते ती. तुम्ही आता जसा उल्लेख केला त्याप्रमाणे वजनाच्या अनुषंगानं, पण म्हणजे आम्ही असं ऐकलं आहे की ज्यांचं बेरियाट्रिक सर्जरी होते मग त्यांना 4 पोळ्या वगैरे खाता येत नाहीत, भूक लागली तरी खाता येत नाही किंवा त्यांना तेवढी भूक लागतच नाही. मग त्यांचं आयुष्यभरासाठी जेवण हे 1 पोळी किंवा मग एवढासाच भात, एवढंच, म्हणजे एक लिमिटेडच अन्न आयुष्यभर त्यांना पुढे खावं लागतं. ते हे काय म्हणजे खरोखर असं असतं की असं काही नाही, हे ठरवून दिलेलं असतं की मग ते चाप लावल्यामुळे तेवढंच अन्न पोटात राहू शकतं, म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये? तुमचं ते मला आवडलं, तुम्ही चाप लावण्याचं 2-3 वेळा बोललेला आहात. तर ॲक्च्युली आतमध्ये साठलेलं फॅट हे वापरायच्या क्षमतेचं बनवणं एवढंच त्या ऑपरेशनला कळतं. त्याला तुमचं वजन कळत नाही, त्याला तुमच्या काहीच गोष्टी बाकीच्या कळत नाही. त्याचं काम एवढंच आहे की अडकलेला खजिना मोकळा करा आणि गरिबांना वाटा. जितके दिवस तो खजिना गरीब पेशीला तुमच्या मिळत आहे तितके दिवस गरीब पेशी तुमची खुश आहे की मला पोषण मिळालं. आणि जेव्हा तिला पोषण मिळाले तेव्हा तिची क्रेविंग कमी झाली, तिची धडपड खूप जास्त खाण्याची कमी झाली, तिचा उपासमारीचा अँगल गेला
आणि ती कमी खाऊन खुश झाली. ही घटना इथे घडते. ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं पेशीचं पोषण झाल्यानंतर जो सिग्नल मिळतोय तो सिग्नल तुम्हाला कमी खाऊन खुश ठेवतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अडचण येत नाही. म्हणजे भूक कमी होते वगैरे असलं काही नाही, भूक कमी होते म्हणजे तुम्हाला जितकी गरज आहे पेशीला ते आतूनच मिळालं ना जेवण, त्याच्यामुळे ती बाहेरनं कमी मागते. मग 4 पोळ्यांच्या जागी तुम्हीच सांगता तुमच्या शेजारच्या माणसाला की बाबा माझं एक फुलका खाऊन काम झालेलं आहे, माझ्या मागे लागायचं नाही, आय एम हॅपी. हे जे आहे ना, हे ऑपरेशननी येणारा जे तुमच्याकडे कंट्रोल आहे तो तुम्हाला स्वतःला मानसिक ट्रेनिंग देऊन येत नाही. म्हणजेच एक्झाम्पल, तुम्हाला जर आता भूक लागली असेल की मला 2 पोळ्या खायच्या आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं अर्धी पोळीत उठा, तुम्ही 3 दिवस ऐकाल, तुम्ही 4थ्या दिवशी म्हणाल थँक्यू मॅडम मी चालले, मला तुमच्यासोबत जेवायचं नाही, कारण तुम्ही मला सतत भुकेलं ठेवता ते मला जमत नाही. पण त्याऐवजी तुमची भूकच जर एका फुलक्याची केली किंवा तुमची भूकच एका फुलक्याची होऊन सॅटिस्फॅक्शन झालं एनर्जी डिमांडचं बॉडीच्या, तर तुम्ही मला म्हणाल मॅडम दुसरा फुलका नको आहे हो, मला नको, डोंट मेक मी ईट इट कंपल्सरीली. हा मोठा फरक असतो जिथे बॉडी तुम्हाला मदत करते. त्याच्या उपर जेव्हा आम्हाला पेशंट म्हणतो की मला पुन्हा तसंच खायचं आहे, तेव्हा आम्ही त्याला म्हणतो मग एक काम कर, बॉडीची डिमांड वाढव. कशी? पळायला जा, व्यायाम कर, तू तिथं पळ, म्हणजे तुला तिथे एनर्जीची डिमांड तयार होईल, मग तुझी बाहेरची एनर्जी तू तिथे यूज करू शकशील. अच्छा. सो बेसिकली ह्याच्यामध्ये इंटरनल गणित जे बदलतं ना, त्याच्यामुळे क्रेविंग्सवर पेशंटला खूप चांगला विजय मिळवता येतो आणि पेशंट खुश असतात. पेशंट म्हणतात मॅडम इथला स्ट्रगल गेला, मी कमी खाऊन खुश आहे. अनेक पेशंट आहेत ते सांगतात आम्हाला. एक मुलगी होती माझ्याकडे येणारी, ती एका डान्स ट्रूपमध्ये फ्रंट डान्सर होती, अतिशय सुंदर डान्स करणारी होती. पण ती एका दिवशी माझ्याकडे आली आणि ती मला म्हटली की बाकीचे ट्रूपमधले लोक 2-2 वडापाव खाऊन त्यांचं भागतंय, मला ना 6 लागतात, मला लाज वाटते सांगायला. म्हणून मी काय करते, माझे मी पिशवीत घालून रूममध्ये जाऊन खाते. पण मला कळत नाही मी स्वतःचं काय करायला पाहिजे, माझी भूक एवढी राक्षसी का आहे आणि मी त्याच्यामुळे वाढत चालली. बरं मी कमी खायचं म्हटलं तर मला काम सुचत नाही, मला ताकद राहत नाही. तिला जेव्हा इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा असं लक्षात आलं की ती स्ट्रॉंगली प्री डायबिटिक होती. अरे बापरे. त्यामुळे इन्शुलिन जे वापरायला पाहिजे बॉडीनी कॅलरीचं कन्व्हर्जन ताकदीमध्ये करण्यासाठी ते यूज होत नव्हतं. त्यामुळे तिची भूक खूप तीव्र होती. तिला आम्ही ऑपरेट केलं, इन्शुलिनचा अवरोध कमी झाला, इन्शुलिनची ॲक्शन नॉर्मल झाली. आता ती मुलगी नॉर्मल आणि कमी खाऊन आनंदी आणि सुखी आहे. म्हणजे तिचं करिअर जे ढेपाळायला लागलं होतं ना, ती पुन्हा तिच्या बॅक टू करिअर चांगल्या पद्धतीनं येऊ शकली. कारण आपली बॉडीची फक्त ॲपिअरन्स महत्त्वाचा नसतो, ताकद, एनर्जी, तुमचा ग्लो ते ठरवतं, कॉन्फिडन्स हे तुमचं इंटरनल सिस्टीमची हेल्थ ठरवते. बेरियाट्रिक सर्जरी लोक करतात आणि म्हणजे आपल्याला असं असतं ना की ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर अमुक एक केल्यानंतर अमुक एक दिसायला लागलं म्हणजे ते जे काही केलं होतं ते व्यवस्थित झालं. तर आता सर्वसामान्यपणे लोकांना कळत नाही, म्हणजे शास्त्र कळत नाही किंवा डॉक्टर जे सांगतात ते पटत नाही. पण बेरियाट्रिक सर्जरी ही तुमची सक्सेसफुल झाली आहे हे कसं ओळखावं एखाद्यानं? सक्सेसचे पॅरामीटर्स आहेत, ते पण सायंटिफिक आहेत, म्हणजे डेफिनेशन्स आहेत त्याला. तुमचं वजन किती कमी झालं, म्हणजे तुम्ही ओबेसिटीच्या क्लास 5मध्ये होतात, स्टेज 5मध्ये होतात आणि तुम्ही स्टेज 1मध्ये आले, दॅट इज ऑल्सो सक्सेस. गरज नाही की तुम्ही 200 किलोवरनं 60 किलो व्हायला पाहिजे, तुम्ही 200वरनं 100-120ला आले तरी दॅट इज अ सक्सेस, कारण तुमच्या बॉडीला ते अप्रिशिएट होतं तो चेंज. 2, डिसीजेस कमी होणं, जसं की डायबिटीज, BP, थायरॉईड, PCOD, हाडांचे आजार, लिव्हर इत्यादी. हे सगळे डिसीजेसची संख्या कमी होणं, लोड कमी होणं, कॉम्प्लिकेशन्स कमी होणं, ओव्हरऑल त्या डिसीजच्या मेंटेनन्ससाठी लागणारा एक्सपेंडिचर कमी होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं जो पेशंटला ॲप्रिशिएट होतो तो क्वालिटी ऑफ लाईफ. की मॅडम मला खाली न बसता येत नव्हतं, इंडियन टॉयलेट वापरता येत नव्हतं, आता मला ते वापरता येतं, त्याच्यामुळे मी प्रवासाला जाऊ शकते, जे की मी आत्तापर्यंत टाळत होते. 2, मला
युरिनला सतत प्रेशर येऊन येऊन ओलं व्हायचं, स्वतःला वास यायचा. माझं फॅमिली रिलेशनशिप वाटोळं झालं होतं. पण नाऊ आय एम एन्जॉईंग माय फॅमिली रिलेशनशिप्स अगेन. आमच्या दोघांचे संबंध चांगले सुधारलेले आहेत. ही अप्रिशिएबल गोष्ट असते. याला म्हणतो आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ, की पेन कमी होणं, तुमच्या अडचणी कमी होणं, तुम्हाला लागणारी औषधं कमी होणं आजारांसाठीची, तुमच्या आजारांची संख्या कमी होणं, तुमचं कॉन्फिडन्स वाढणं आणि तुम्हाला एक पद्धतीनं समाजात वावरताना, नाही तर पेशंट आहेत जे गेल्यानंतर बघतात की कुठे मी बसू शकतो. कारण मागचा एक अनुभव असतो की प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलो आणि सपकली. अनुभव असतो की मी बसमध्ये चढायला गेलो पण मी अडकलो. ड्रायव्हर आहेत किती ज्यांना आम्ही ऑपरेट का केलं, कारण ते स्टिअरिंग व्हीलला पोट चिकटतं, कामच करू शकत नाहीत ह्या व्यक्ती. ह्याच्यामधनं सुद्धा ते जेव्हा बाहेर येतात ना, तर सक्सेसचे हे वेगवेगळे लेयर आहेत आणि त्या लेअरमध्ये हे मोजमाप केलं जातं. तुम्ही सांगताय ते खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी अचानक अशी एक थेरपी वाटायला लागली आहे मला. म्हणजे सर्जरी किंवा शस्त्रक्रियेशी जोडलेला एक जी भीती असते ती थोडी थोडी कमी होते असं वाटतं. बेरियाट्रिक सर्जरीच्या अनुषंगानं जेव्हा लोक विचार करतात किंवा जेव्हा ते डॉक्टर्सना अप्रोच करतात, खिशाचा विचारसुद्धा करावा लागतो. तर हे खिशाला परवडेबल असं आहे का? याच्यात मेंटेनन्स असतो का? याच्यात गोळ्यांवरचा खर्च असतो का? हे सुद्धा प्रश्न लोकांना खूप पडतात. येस, ज्या वेळेला ह्याच्यामध्ये पण अतिशय शास्त्रशुद्ध स्टॅटिस्टिकल अभ्यास झालेले आहेत, जागतिक लेवलला, ग्लोबल लेवलला, इवन इंडियामध्ये सुद्धा. तुमच्या पेशंटशी बोलताना पेशंट खूप वेळेला विचारतो की बाबा हे केलं तर काय आणि नाही केलं तर काय. तर जेव्हा नाही केलं ऑपरेशन्स तर तुमचे आजार कसे वाढत जाऊ शकतात याचं एक तुम्हाला प्रेडिक्शन त्या बॉडीमध्ये तुम्ही सांगू शकता की तुमचे आजार हे अशा अशा पद्धतीनं आजचं एवढं आहे, उद्या काय होईल, परवा काय होईल, तो एक्सपेंडिचर कसा वाढू शकतो. त्याच वेळेला तुमची लॉस ऑफ प्रॉडक्टिव्हिटी किती होऊ शकते, हा एक विचार आहे. आणि हे सगळं तुम्ही इथे वाचवताय, तुम्ही अँटी एजिंग प्रोसेसमध्ये जाताय, तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते आहे, तुमचे कॉम्प्लिकेशन्स कमी होत आहेत आणि यू आर गेटिंग बेटर लाईफ. तर ह्याच्यामध्ये कॉस्ट टू इफेक्ट हा जो रेशो आहे किंवा कॉस्ट टू बेनिफिट हा जो रेशो आहे, हा बेरियाट्रिक सर्जरीमध्ये अतिशय उत्तम आहे. पहिलं. दुसरं, हा आजार काही फक्त एलाइट क्लासचा नाही. हा आजार फुगेवाल्यांना पण होतो. असे आहेत ज्यांना मी ऑपरेट केले म्हणून मी एवढं बोलू शकते तुम्हाला. वडापाव विकणाऱ्यांना पण होतो, हातगाडीवरच्या लोकांना आहे, टॅक्सी ड्रायव्हरला आहे, सगळ्यांनाच आहे, थोर माणसांना पण आहे. इलाइट क्लासपर्यंत, खालपर्यंत, वरपर्यंत सगळीकडे. ह्याला कुठला भेद मान्य नाही या आजाराला. 2, त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट ही सगळ्यांसाठी उपयुक्त जर असेल तर त्याच्यात हा कॉस्ट टू इफेक्ट आपण विचार करतो. सर्वसाधारणपणे कॉस्ट ही आजच्या दिवशी एक 2-2.5 लाखापासून सुरू होऊन ती मग पुढे 7-8 लाखापर्यंत जाऊ शकते. तुमच्या बॉडीतल्या कंडिशन्स आजारांच्या काय आहेत, तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीचे हॉस्पिटल निवडता किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीची फॅसिलिटी हवी आहे, या अनेक गोष्टींवर हे अवलंबून असतं. परंतु ह्या ऑपरेशन्समुळे नीट होणाऱ्या किंवा रिव्हर्स मोडमध्ये जाणाऱ्या आजारांची एवढी संख्या आहे की इन्शुरन्समध्ये हा आजार आज कव्हर होतो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हेल्थ स्कीममध्ये कव्हर होतो, अनेक ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट ह्याला कव्हर देत आहे. कारण बेसिकली तुमचा आज 10 रुपये खर्च करून जर तुम्ही 1000 रुपये पुढचे वाचवू शकत असाल तर दॅट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. एक म्हणजे असं आहे की ते बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर ना चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पण कमी होतात असं म्हणजे सर्चमध्ये आहे ते. मी जेव्हा आपला पॉडकास्टसाठीचे काही प्रश्न शोधत होते किंवा काही विचार कसा करावा याच्याबद्दल विचार करत होते तेव्हा हा एक मुद्दा आला होता. तर खरोखर बेरियाट्रिक सर्जरीमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, शरीरावरच्या सुरकुत्या कमी होतात, हा सुद्धा एक त्याचा फायदा आहे का? म्हणजे ब्युटी ट्रीटमेंटच्या ऐवजी जसं तुम्ही म्हटलं ते एन्झाईम्सच्यामुळे ज्या काही बदल घडतात तर त्यातला हा सुद्धा एक फायदा आहे का? ॲक्च्युली तसा काही डायरेक्ट सुरकुत्या कमी होणं असा त्याचा डायरेक्ट इफेक्ट नाही आहे. परंतु जिथे जिथे फॅटमुळे वळ्या तयार झालेल्या असतात त्या नक्की कमी होतात. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला ओव्हरऑल वजनामुळे जे काही एक असं ग्रॅव्हिटीनी पुल आलेला असतो बॉडीला किंवा थकवा आलेला असतो तो कमी होतो.
ऑफकोर्स पेशंटला बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर आम्ही असं सांगत नाही की बस आता सगळं झालं, सुखी राहा, असं नाही आहे. त्याच्यामध्ये पेशंटला सांगितलं जातं तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तुमची बोन्स मसल्सची हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे. तुमचा बोजा आम्ही घालवला, परंतु मसल डेव्हलप करणं आपलं काम आहे. तर सर्जरीनंतर त्यांना ज्या पद्धतीचे एक डाएटमध्ये ओरिएंटेशन दिलं जातं, विटॅमिन्स घ्यायची महत्त्व कळलं जातं, त्यांना समजून सांगितलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इवन पाणी पिण्याचं, पाणी कमी पिणारे आपल्याकडे खूप लोक आहेत, तर ते जेव्हा महत्त्व सांगितलं जातं त्यावेळेला पेशंटचा ओव्हरऑल ग्लो खूप वाढतो. पण म्हणून मी असं म्हणणार नाही की ज्यांना सुरकुत्या आहेत त्यांनी हे करून घ्या म्हणजे सुरकुत्या जातील. ते इट इज टू मच ऑफ द एक्सटेन्शन असं म्हणेन मी ते. डॉक्टर, शेवटचा प्रश्न आहे. आता एवढं सगळं आपण समजून घेतलेलं आहे, पण पुन्हा प्रश्न असतोच, ते म्हणजे की मला बेरियाट्रिक सर्जन निवडायचं आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर कुणालाही वाटू शकतं असं, तर तो डॉक्टर निवडताना कुठल्या गोष्टी ज्या आहेत डॉक्टरच्या त्या तपासल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे की हाच डॉक्टरकडे आपण जायला हवं, आणि डॉक्टर बदलता येतो का, हा सुद्धा एक म्हणजे पेशंटचा प्रश्न असतो. कन्सल्टेशन वेगळ्या डॉक्टरकडनं, ट्रीटमेंट वेगळ्या डॉक्टरकडनं आणि ॲक्च्युअल सर्जरी वेगळ्या डॉक्टरकडनं, असं सगळं प्रोसिजर केलं तरी चालतं का? अनेकदा प्रेग्नन्सीच्या बाबतीत महिला करतात, जिथनं आपण प्रेग्नन्सीसाठी पहिलं अप्रोच झालेलं आहे तिथनं डिलिव्हरी करून बाहेर यायचं, तर असाही अप्रोच इथे असायला हवा का? नेमकं काय? बेरियाट्रिक सायन्स हे एक स्वतः अतिशय ज्याची इन डेप्थ गोष्टी खूप रिसेंटली गेल्या 20-30 वर्षात सायन्सला कळलेत, अशी एक ती फॅकल्टी आहे. त्याच्यामुळे हे ऑपरेशन तुम्ही जा, ऑपरेशन करून घ्या आणि निघून जा, अशा पद्धतीचं नाही आहे. ह्याच्यामध्ये एक इकोसिस्टीम असायला पाहिजे त्या डॉक्टरांकडे, म्हणजे सर्जनकडे स्वतःकडे ते स्किल पाहिजे, जे की आम्हाला ऑपरेशन्स किंवा सर्जरी आम्ही जेव्हा शिकतो, हाऊसमनशिप करतो, तेव्हा आम्हाला हे डिटेलिंग त्या विषयातले सगळे शिकवले जातात असं नाही. कारण जनरल सर्जरी असते, खूप गोष्टी शिकवल्या जातात. त्यातलं आपल्याला जे काही आवडीचं असेल किंवा इंटरेस्ट वाटतो ते आपण जास्त डीप शिकतो. तर बेरियाट्रिक सर्जरीच्या फेलोशिप्स आहेत, तर त्या आपण केलेल्या पाहिजेत. नंबर 2, त्या विषयाचे वेगवेगळे कॉन्फरन्सेस अटेंड करून तुम्ही स्वतःला अपडेटेड ठेवला पाहिजे, कारण टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. नंबर 3, हा आजार केवळ डाएटनी जातो का ओबेसिटीचा, किंवा केवळ व्यायामाने जाईल का, केवळ ऑपरेशननी जाईल का, किंवा केवळ औषधांनी जाईल का, ह्याचं उत्तर नाही. ह्या सगळ्याची सांगड घालणारी तुम्हाला योग्य एक्सपर्ट मिळाला पाहिजे, जो सर्जरीमध्ये पण स्किलफुल आहे आणि तो त्याची ओनरशिप घेईल की बाबा आज माझा या पद्धतीचा तुला जो ढाचा आखून दिला आहे तो झाल्यानंतर फेज 2मध्ये तू असा जाशील, इथे तुम्हाला आमचे कोऑर्डिनेटर मदत करतील, न्यूट्रिशनिस्ट मदत करतील, फिजिओथेरपीवाले एक्झरसाईज पुढचे शिकवतील, तुमचं मसल कसं आहे, त्याचं टोनिंग होतं आहे की नाही, तुमचं विटॅमिन्स कसे आहेत, तुमचं फॅट किती आहे, तुम्हाला योग्य पद्धतीनं ऑपरेशनचे सिस्टीम तुमची दाद देते की नाही. हा एक प्रोग्रॅम आहे. ती वन टाईम ट्रीटमेंट नाही की आज मी कान टोचले त्या सोनाराला म्हटलं थँक्यू बाय आणि गेले, असं नाही चालत. याच्यामध्ये तुम्हाला त्या इकोसिस्टीमचा अभ्यास केलेली व्यक्ती पाहिजे. याच्यात एक इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स नावाची कन्सेप्ट आहे, जी की त्याचं सेंटर आहे बेरियाट्रिक सर्जन, जो या विषयामध्ये स्वतः तज्ज्ञ आहे आणि कॅप्टनशिप घेण्याची त्याची स्वतःची डेव्हलप केली आहे त्यांनी क्षमता. असा म्हणजे स्किल सेट पण चांगला पाहिजे आणि सभोवतालची इकोसिस्टीम पेशंटला त्यांनी व्यवस्थित आखून देता यायला पाहिजे. तर सेंटर ऑफ एक्सलन्स असलेल्या जर सर्जनकडे तुम्ही करून घेतलं तर ते तुम्हाला कंप्लीट सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतात आणि तुमचं लाईफ टाईमसाठी किंवा त्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने जे आवश्यक आहे ते पूर्ण हँड होल्डिंग करू शकतात. एकीकडे ट्रीटमेंट एकीकडे ऑपरेशन असं कधी कधी घडतं पेशंटचं. आता कित्येक वेळेला असं असतं की आमचा एक कोणीतरी पेशंट आहे जो कॅनडामध्ये आज आहे आणि त्याला आम्ही ऑपरेट केलेलं आहे, मग त्याच्या एखाद्या मित्राला करून घ्यायचं ऑपरेट, त्यांनी तिथे फिक्स केलं, पण यांनी त्याला सांगितलं नाही बाबा हे आमच्या अशा मॅडम आहेत त्या तिथे आहेत आणि तुम्ही करून घ्या ऑपरेशन, तुम्हाला आमचा अनुभव चांगला आहे. तर हे माउथ टू माउथ पण पेशंट एकमेकांशी बोलतात की ट्रीटमेंटच्या पलीकडे पेशंटची जी एक कनेक्टिव्हिटी तयार होते ती पण महत्त्वाची असते. आणि दुसरा एक विषय जो या अनुषंगाने मी सांगेन तो म्हणजे की आम्ही दर महिन्याला पेशंटचे सपोर्ट ग्रुप कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये
सह अनुभव असलेले म्हणजे सिमिलर एक्सपिरियन्स असलेल्या व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा ते एकमेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगली मदत करू शकतात. तर आमच्या इकोसिस्टीमचा आमचे पेशंट हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पेशंट्स ऑल्सो ट्रीट द पेशंट्स, कारण त्यांच्या छोट्या छोट्या ज्या काही डेली डोमेस्टिक अडचणी असतील त्या पहिला पेशंट त्यांचं सोडवून देऊ शकतो. तर इकोसिस्टीम ज्यांच्याकडे आहे अशा व्यक्तींकडे जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर मग तुम्हाला खूप चिंता करायची गोष्ट राहत नाही. तर आपण डॉक्टरांशी बऱ्यापैकी गप्पा मारलेल्या आहेत आणि बेरियाट्रिक सर्जरी ही एक गंमत आहे असं त्या चर्चेनंतर किंवा त्यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटायला लागलेलं आहे. साधारण म्हणजे शरीरातला पचनसंस्थेतला जो केमिकल लोचा झालेला आहे तो सुधारणं हा बेरियाट्रिक सर्जरीचा उद्देश असल्याचं डॉक्टरांच्या बोलण्यातनं आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आजारांना बळी पडू नये किंवा मग आजार झाले असतील तर ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि त्यातनं इतर आजार उद्भवू नयेत यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा एक चांगला उपचार असू शकतो. अगदी ती चांगली सुरुवातही असू शकते उपचारांची, हे आत्ता डॉक्टरांशी बोलल्यावर कळलेलं आहे. तुम्हाला बेरियाट्रिक सर्जरीबद्दलचे तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत ते काय होते आणि ते सोडवले गेले आहेत का हे या पॉडकास्टच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. तसंच तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावरचे पॉडकास्ट ऐकायचे आहेत हे सुद्धा कमेंट करून कळवा. आत्ता मात्र डॉक्टरांना थँक्यू आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू.